नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये वनरक्षक भरती सराव प्रश्नसंच पाहणार आहोत। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरतीसाठी मागील वर्षी विचारण्यात आलेले जे काही प्रश्न होते ते आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मित्रांनो, हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला टीसीएस पॅटर्न नुसार विचारण्यात आलेले सामान्य ज्ञानचे प्रश्न आहेत। आणि या व्हिडिओमध्ये आपण एकूण 20 प्रश्न घेतलेले आहेत जे आपल्याला 2023च्या वनरक्षक भरतीसाठी विचारण्यात आलेले आहेत। मित्रांनो, हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला टीसीएस द्वारे घेतलेले आहेत। त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे। दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा, म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ फ्री मध्ये मिळत राहील। आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न आहे, सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आढळलेल्या एका दुर्मिळ वनस्पतीला कोणत्या नेत्याचे नाव देण्यात आलेले आहे? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे। या व्हिडिओमध्ये काही आपण 2023 ला झालेले आणि 2024 ला झालेले जे काही करंट अफेअर्सचे प्रश्न आहेत हे देखील ऍड केलेले आहेत। तर त्यामधीलच हा एक प्रश्न आहे, पहा, सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये आढळलेल्या एका दुर्मिळ वनस्पतीला कोणत्या नेत्याचे नाव देण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, तर शरद पवार यांचं नाव देण्यात आलेलं आहे। पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला एक वेळा पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे। यानंतरचा प्रश्न आहे, स्वतंत्र हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच हा नारा खालीलपैकी कोणी दिला होता? या ठिकाणी एका व्यक्तिमत्वाचा ही उद्गार आहे, पहा, स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच। ही जी घोषणा आहे किंवा हा जो नारा आहे हा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे, पहा, पर्याय क्रमांक 4, तर बाळ गंगाधर टिळकांनी दिलेला तो नारा आहे। लक्षात ठेवायचा नारा कोणता आहे? स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच हा नारा बाळ गंगाधर टिळक यांचा आहे। टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील पहिले नेते म्हणून ओळखले जातात। टिळक हे स्वराज्याचे पहिले आणि प्रबळ पुरस्कर्ते देखील आहेत। तसेच ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक मजबूत जहालवादी नेते होते। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल, बाळ गंगाधर टिळक। यानंतरचा प्रश्न आहे, 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आली। त्यावेळी भगतसिंग यांचे वय फक्त डॅश वर्ष एवढे होते। मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला महत्त्वाचा आहे, पहा, हा प्रश्नाचा उल्लेख आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा करण्यात आलेला आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे, पहा, ऑप्शन क्रमांक 1, तर त्यांचं वय त्यावेळी 23 वर्ष होतं। लक्षात ठेवा, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे जे 3 क्रांतिकारी होते तर त्यांना 23 मार्च 1931 रोजी फाशी देण्यात आली होती। आणि ही जी फाशी आहे ती फाशी देताना भगतसिंग यांचं वय फक्त 23 वर्ष एवढं होतं। या 3ही स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतामध्ये दरवर्षी 23 मार्च हा जो दिवस आहे हा शहीद दिवस म्हणून पाळला जातो। मित्रांनो, 23 मार्चला काय असतो, पहा, शहीद दिवस। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात जुने पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे? पहा, या ठिकाणी काय विचारले, भारतातील सर्वात जुनं पक्षी अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे किंवा कोणते आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, वेदांतंगल पक्षी अभयारण्य हे जे आहे हे आपल्या भारतातील सर्वात जुनं पक्षी अभयारण्य आहे। याविषयी काही मित्रांनो महत्त्वाचे पॉइंट्स देखील आहेत, त्या पॉइंट्स मध्ये पहा, भारतातील सर्वात जुने पक्षी अभयारण्य वेदांतंगलला स्थानिक ग्रामस्थांच्या याचिकेमुळे हा दर्जा देण्यात आलेला आहे, जो 1796 मध्ये ब्रिटिश सैनिकांनी पक्ष्यांवरती गोळीबार करताना पाहून ते हैराण झाले होते। त्यामुळे ग्रामस्थांच्या याचिकेमुळे याला दर्जा देण्यात आलेला आहे। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, बौद्ध वास्तुशिल्पात हार्मिका हा शब्द कोणत्या प्रकारच्या संरचनेशी संबंधित येतो? पहा, हार्मिका हा जो शब्द आहे हा कोणत्या प्रकारच्या संरचनेशी संबंधित आहे? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा आपल्याला एसएससी जीडी मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे, फक्त तो प्रश्न त्यावेळी हिंदी भाषेमध्ये देण्यात आलेला होता।
तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर स्तूप या संरचनेशी संबंधित आहे. पहा, हार्मिका हा शब्द लक्षात ठेवा. हार्मिका हा शब्द स्तूपाशी संबंधित येतो. स्तूप ही मुख्यतः बौद्ध धर्मीयांची एक वास्तुरचना आहे. यामध्ये मूर्तिकला, वास्तुकला, चित्रकला या तीनही कला बौद्ध प्रकारामध्ये झालेल्या कलेचा आविष्कार आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे 1904 मध्ये पुण्यात श्री शंकर प्रासादिक सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज याची स्थापना डॅश यांनी केलेली आहे. या ठिकाणी आपण म्हणू शकतो पहा एक संघटना असल्यासारखी किंवा एक मित्रमंडळ असल्यासारखं आहे. तर हे कोणतं आहे? श्री शंकर प्रासादिक सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज याची स्थापना पुणे या जिल्ह्यामध्ये झाली. पहा, कोणत्या? पुणे या ठिकाणी झाली. कधी झाली? 1904. तर ती जी स्थापना आहे किंवा आपण त्याला काय म्हणतो, ती जी सुरुवात आहे तर ती कोणी केली होती? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर शिवराम जानबा कांबळे यांनी स्थापना केलेली आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे जगाचे फुफ्फुसे म्हणून ओळखले जाणारे अमेझॉनचे जंगल खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये स्थित आहे? पहा, अमेझॉनचं जे जंगल आहे मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. अमेझॉन फॉरेस्ट हे जे आहे हे कोणत्या खंडामध्ये स्थित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर दक्षिण अमेरिका. लक्षात ठेवा, साऊथ अमेरिका. दक्षिण अमेरिका म्हणजे साऊथ अमेरिका या खंडामध्ये स्थित आहे. पहा, अमेझॉनचं जंगल आणि याच जंगलाला जगाचं फुफ्फुसे म्हणून देखील ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी भारत आणि पाकिस्तान दरम्यान असलेली आंतरराष्ट्रीय रेल्वे कोणती आहे? हा देखील मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न आपल्याला RRB साठी खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि एक वेळा हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान असलेली आंतरराष्ट्रीय रेल्वे कोणती आहे? तर ती आहे ऑप्शन क्रमांक 3 समझौता एक्सप्रेस. ही जी आहे ही भारत, लक्षात ठेवा, भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान असलेली एक आंतरराष्ट्रीय रेल्वे आहे. ऑप्शन 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता जगातील असा एकमेव देश आहे जिथे वाघ आणि सिंह हे दोन्ही आहेत? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. पहा, जगातील असा एकमेव देश आहे की ज्या ठिकाणी वाघ आणि सिंह हे दोन्ही आढळतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2. तर भारत हा जगातील असा एकमेव देश आहे ज्या ठिकाणी वाघ आणि सिंह हे दोन्ही आढळतात. गुजरातमधील जे गीर जंगल आहे हे भारतीय सिंहाचे नैसर्गिक अधिवास आहे आणि वाघ हे जे आहे हे मध्य प्रदेशातील जंगले, पश्चिम बंगालचे सुंदरबन आणि हिमालयीन प्रदेशामध्ये आढळतो. वाघ लक्षात ठेवायचे कोणत्या कोणत्या ठिकाणी? तर पश्चिम बंगालचं सुंदरबन आणि मध्य प्रदेशचे जंगले आणि हिमालय प्रदेश आणि गीर हे जे जंगल आहे किंवा अभयारण्य म्हणू शकतो तर हे सिंहाचं नैसर्गिक अधिवास आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, आपल्याला याच प्रश्नावरती 2019 ला एक प्रश्न विचारला होता. पहा, तर गीर हे जे जंगल आहे हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर लक्षात ठेवायचे गुजरात या राज्यामध्ये स्थित आहे गीर. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानात मूलभूत कर्तव्य जोडण्यात आलेली आहेत? लक्षात ठेवा, हा प्रश्न मित्रांनो खूप महत्वाचा आहे. हा प्रश्न आपल्याला MPSC प्री मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. हाच प्रश्न आपल्याला तलाठी भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. त्या आणि वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. यामध्ये तलाठी आणि वनरक्षक भरती ही जी आहे ही TCS पॅटर्नद्वारे घेतलेली होती आणि त्यामुळे हा प्रश्न देखील विचारण्यात आलेला आहे. तर संविधानात मूलभूत कर्तव्य हे जे आहेत हे कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आलेले आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. तर राज्यघटनेतील जी 42वी घटनादुरुस्ती झाली. कितवी? 42वी घटनादुरुस्ती. तर या घटनादुरुस्तीद्वारे संविधानामध्ये मूलभूत कर्तव्ये जी आहेत ती समाविष्ट करण्यात आलेली आहेत किंवा ते जोडण्यात आलेली आहेत. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे बँकिंग प्रणालीतील कोणती संस्था अर्थव्यवस्थेतील चलन पुरवठ्याचे नियमन आणि नियंत्रण करते? प्रश्न मित्रांनो हा महत्वाचा आहे. बँकच्या रिलेटेड जर काही प्रश्न आले तर यामध्ये सर्वात पहा मेजर 2 बँक असतात. पहिली असते पहा RBI आणि दुसरी असते जास्तीत जास्त करून नाबार्ड. त्यामुळे हा प्रश्न थोडासा लक्ष देऊन ठेवा.
बँकिंग प्रणालीतील कोणती संस्था अर्थव्यवस्थेतील चलन आणि पुरवठ्याचं नियमन सोबतच त्यावरती नियंत्रण ठेवते? तर ती बँक आहे ऑप्शन क्रमांक 1 भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI. या ठिकाणी आपल्याला RBI वरती अजून एक इम्पॉर्टंट प्रश्न विचारला जातो. RBI ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? जी भारतीय रिझर्व्ह बँक आहे तिची जी स्थापना आहे ही 1935 या वर्षाची स्थापना आहे. या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला 1935 चा पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता पहा. म्हणजे 1935 हे जे ऑप्शन आहे हे आपलं उत्तर असणार आहे पहा. पोलीस भरतीला यावरती प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1. तर पहा या ठिकाणी काही महत्त्वाचे पॉइंट्स देखील आहेत. तर बँकिंग प्रणालीतील भारतीय रिझर्व्ह बँक ही संस्था अर्थव्यवस्थेतील चलन पुरवठ्याचे नियमन आणि नियंत्रण करत आहे. तर RBI ही देशातील बँकिंग नियामक संस्था आहे जी व्याजदरापासून बँकांपर्यंतचे बँकिंग नियम बनवते आणि ज्याचे पालन बँकेंना करावे लागते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा. 44व्या घटना दुरुस्तीने मूलभूत अधिकारांच्या यादीतून कोणता अधिकार काढून टाकण्यात आलेला आहे? पहा 44वी घटना दुरुस्ती झाली तर त्या घटना दुरुस्तीने कोणता असा एक अधिकार आहे की मूलभूत अधिकारांच्या यादीमधून तो अधिकार वगळण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 जो संपत्तीचा अधिकार. लक्षात ठेवा मित्रांनो, संपत्तीचा अधिकार जो आहे तो मूलभूत अधिकारांच्या यादीमध्ये येत होता. म्हणजे मूलभूत अधिकारांमध्येच संपत्तीचा अधिकार देखील होता. पण ज्यावेळी 44वी घटना दुरुस्ती झाली तर 44व्या घटना दुरुस्तीमधून संपत्तीचा अधिकार जो आहे तो मूलभूत अधिकाराच्या यादीमधून बाहेर काढण्यात आला. म्हणजे त्याला ते वगळण्यात आला आहे. पर्याय काय आहे? 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. गुलमर्ग व सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहेत? या ठिकाणी प्रश्न हा महत्वाचा आहे पहा. गुलमर्ग आणि सोनमर्ग ही काय आहेत? तर थंड हवेची ठिकाणं आहेत. ही कोणत्या राज्यामध्ये स्थित आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर जम्मू काश्मीर. लक्षात ठेवा जम्मू काश्मीर या राज्यामध्ये स्थित आहेत पहा गुलमर्ग आणि सोनमर्ग. या ठिकाणी राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश असं देखील आपल्याला या ठिकाणी नंतर येऊ शकतं. लक्षात ठेवा कारण 2023च्या प्रश्नपत्रिकेतील हा प्रश्न आहे. त्यावेळी जम्मू काश्मीर आहे या ठिकाणी आपल्याला राज्य म्हणून सांगण्यात आलेलं होतं. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. 2022-2023 या आर्थिक वर्षामध्ये GDP वाढीची म्हणजेच विस्ताराची टक्केवारी किती होती? हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे. 2022-23च्या करंट अफेअर्सचा हा प्रश्न आहे. लक्षात ठेवायचे 2023ला झालेले प्रश्न आहेत म्हणून यावरती 2022चे करंट अफेअर्सचे प्रश्न विचारण्यात आले होते. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 तर 7%. किती? 7% एवढा जो आहे तो 2022-2023च्या आर्थिक वर्षामध्ये GDP वाढीचा टक्केवारीचा विस्तार आहे. किती आहे? एकूण 7% एवढा. आणि सन 2030 पर्यंत भारताचा GDP जपान आणि जर्मनीला मागे टाकेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील बहुतांश वनक्षेत्रात कोणत्या प्रकारचे जंगल आहे? आपल्याला काय विचारलंय? महाराष्ट्र राज्यातील जे काही वनक्षेत्र आहे त्यामध्ये सर्वाधिक जास्त प्रकारचं जंगल कोणतं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 शुष्क पानझडी प्रकारची जी जंगले आहेत ही आपल्या महाराष्ट्रातील बहुतांश वनक्षेत्रामध्ये आढळतात. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो यावरती काही महत्वाचे पॉइंट्स पहा. तर महाराष्ट्रातील बहुतांश वनक्षेत्रामध्ये शुष्क पानझडी प्रकारची जंगलं आढळतात. शुष्क पानझडी वने हे वार्षिक 50 ते 100 सेंटीमीटर पावसाच्या प्रदेशात आढळतात. राज्यातील एकूण वनक्षेत्रात या वनांचं प्रमाण 60 ते 62% एवढं आहे. किती आहे? 60 ते 62%. लक्षात ठेवा 60 ते 62%. यानंतरचा प्रश्न आहे. ब्राह्मो सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? जी नंतर ब्राह्मो समाज म्हणून ओळखली जाऊ लागले. मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. यावरती आपल्याला 3 प्रश्न हे नेहमी विचारले जातात. लक्षात ठेवा 3 प्रश्न कोणते कोणते आहेत हे देखील सांगतो. तत्पूर्वी आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 तर 1828 साली.
लक्षात ठेवा, यातील पहिला प्रश्न काय आहे की ब्राह्मोस समाज किंवा ब्राह्मोस सभा याची स्थापना कधी झाली, तर काय आहे वर्ष 1828 या वर्षी झालेली आहे। या ठिकाणी ब्राह्मोस सभेचंच नवीन नाव काय आहे की ब्राह्मोस समाज आहे। आणि 20 ऑगस्ट 1828 मध्ये ब्राह्मोस सभेची स्थापना राजा राममोहन रॉय आणि एक पार्टनर होते पहा द्वारकानाथ टागोर यांनी केलेली आहे। दोन नावं लक्षात ठेवा, राजा राममोहन रॉय आणि द्वारकानाथ टागोर यांनी। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रकारचे हवामान आहे? महाराष्ट्रातील हवामान हे कशा प्रकारचं आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारचं जे हवामान आहे हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आढळतं। लक्षात ठेवा, याचे पॉइंट्स कोणते कोणते आहेत? महाराष्ट्रात उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारचे हवामान आहे। महाराष्ट्राचे हवामान उष्णकटिबंधीय मान्सूनचे आहे, कारण हे पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडतो आणि उन्हाळा हा खूप गरम जातो आणि हिवाळा त्याच पद्धतीने थंड असतो। महाराष्ट्र पठारावरती हवामान कोरडे तर कोकणचे हवामान उष्ण आणि दमट असतं। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता जलसिंचन प्रकल्प हा भारतातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलसिंचन प्रकल्प आहे? पहा, भारतातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलसिंचन प्रकल्प कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर भाकरा नांगल हा जो आहे हा आपल्या देशातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलसिंचन प्रकल्प आहे। मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला म्हाडा भरती जी झाली होती पहा 2022 ला म्हाडा भरतीला सुद्धा विचारण्यात आला होता। हा प्रश्न आपल्याला तलाठी भरती जी झाली 2023 ला त्याला देखील विचारण्यात आला होता। हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरती 2023 मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे आणि पोलीस भरती 2023 आणि 24 म्हणजे जी झालेली आहे त्यामध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे। भारतातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलसिंचन प्रकल्प भाकरा नांगल आहे। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेच्या माहितीनुसार भारतातील कोणत्या राज्यात अनुसूचित जमातींची जनसंख्या ही सर्वाधिक आहे? या ठिकाणी लक्षात ठेवायचे, दरवर्षी लक्षात ठेवा 2011 हे जे वर्ष आहे या वर्षी भारताची शेवटची जनगणना झाली होती। त्यानंतर अद्यापही 2024-25 पर्यंत भारताची जनगणना झालेली नाही, त्यामुळे जेवढे काही प्रश्न आहेत ते 2011 वरच आपल्याला विचारले जाणार आहेत। तर प्रश्न काय आहे, भारतातील कोणत्या राज्यात अनुसूचित जमातींची संख्या सर्वाधिक आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जे मध्य प्रदेश राज्य आहे पहा MP, तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये 2011च्या जनगणनेनुसार भारतातील मध्य प्रदेश हे असं राज्य आहे की त्या राज्यामध्ये अनुसूचित जमातींची जनसंख्या जी आहे ही सर्वात जास्त आहे। भारतातील मध्य प्रदेशामध्ये 46 मान्यता प्राप्त अनुसूचित जमाती आहेत आणि मध्य प्रदेशात सर्वाधिक अनुसूचित जमातींची लोकसंख्या ही 14.7% एवढी आहे। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मध्य प्रदेश। या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे, IBEF अहवाल 2020च्या माहितीनुसार महाराष्ट्र भारतातील सर्वात मोठा डॅश उत्पादक देश आहे। हा प्रश्न थोडासा नोट करून घ्यायचा आहे, कारण हा प्रश्न थोडासा जुना आहे मित्रांनो, 2020 वरील विचारला आहे। तरीही आपण मागचे प्रश्न घेत आहोत, त्यामुळे हा प्रश्न आपण मुद्दाम घेतलेला आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4 तर ऊस उत्पादक। लक्षात ठेवा, IBEF अहवाल 2020च्या माहितीनुसार महाराष्ट्र हा भारतातील सर्वात मोठा उत्पादक राज्य बनलेला आहे आणि उष्णकटिबंधीय पीक आहे जे इतर अनेक देशांसह भारतामध्ये सुद्धा घेतलं जातं। पुणे, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर हे राज्यातील प्रमुख ऊस उत्पादक प्रदेश आहेत। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। मित्रांनो, हे होते पहा महत्त्वाचे 20 प्रश्न। हे 20च्या 20 ही प्रश्न आपल्याला 2023च्या वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत, त्यामुळे हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत। या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तर तुम्ही देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्री मध्ये देण्यात आलेली आहे। PDF डाउनलोड करण्यासाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला जाऊन जॉईन करा, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।